नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं बालाजी के टॉक्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, सुप्रभात। या ठिकाणी आज सकाळी व्हिडिओ टाकत आहे। तर मित्रांनो, कालचा हा व्हिडिओ काही अडचणीमुळे व्हिडिओ टाकता आला नाही। तर साप्ताहिक चालू घडामोडीचा हा भाग आहे 5वा। मित्रांनो, चालू घडामोडी 2024 मध्ये आपण सुरू केलेली सिरीज आहे। 2024च्या चालू घडामोडी, साप्ताहिक चालू घडामोडी, आपण ज्या भी घडामोडी आठवड्यात ज्या घडतात त्याचा आपण एक भाग पूर्ण आठवड्यातील सर्व चालू घडामोडीची या ठिकाणी नोंद घेऊन साप्ताहिक चालू घडामोडी या ठिकाणी भाग सुरू केलेले आहे। आजचा हा 5वा भाग आहे 2024 मधील। तर मित्रांनो, साप्ताहिक चालू घडामोडीतील हा 5वा भाग आहे। पहिले 4 भाग जर तुम्ही पाहिले नसतील तर ते पाहून घ्या। बालाजी के टॉक्स हे आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्हाला भेटतील। ते आपल्या चालू घडामोडी 2024 या प्लेलिस्टमध्ये, तर तुम्ही सर्व भाग पाहून घ्यायचे आहेत मित्रांनो। आणि तुम्ही जर नवीन असाल तर आपले बालाजी के टॉक्स हे आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, आजचा हा 5वा भाग आहे। तर आपण या ठिकाणी चालू घडामोडीला सुरुवात करूया। ह्या सर्व चालू घडामोडी आपण एक्झाम ओरिएंटेड या ठिकाणी काढत आहोत। तर चला सुरुवात करूया। प्रभाकर देवधर यांचं निधन झालेलं आहे। इलेक्ट्रॉनिक आयोगाचे माजी अध्यक्ष राहिलेले आहेत मित्रांनो, प्रभाकर देवधर यांचं निधन झालेलं आहे। इलेक्ट्रॉनिक आयोगाचे माजी अध्यक्ष 1986-88। पुढचं आहे या ठिकाणी महत्त्वाची चालू घडामोड आहे। ॲपलॅब इंडिया या कंपनीचे संस्थापक प्रवर्तक, पुस्तके कॅपिटल पनिशमेंट इज एनीवन आउट, राज्यातील पहिले बालस्नेही रुग्णालय पुणे। ॲपलॅब इंडिया या कंपनीचे संस्थापक प्रवर्तक, पुस्तके कॅपिटल पनिशमेंट इज एनीवन आउट। तर मित्रांनो, ॲपलॅब इंडिया या कंपनीचे संस्थापक प्रवर्तक, पुस्तके आहेत कॅपिटल पनिशमेंट इज एनीवन आउट, राज्यातील पहिले बालस्नेही रुग्णालय पुणे येथे या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे। राज्यातील पहिले बालस्नेही रुग्णालय पुणे येथे या ठिकाणी उभारण्यात आलं आहे। राज्यातील पहिले बालस्नेही रुग्णालय कुठे उभा करण्यात आले आहे असा प्रश्न आला तर तुम्ही ते पुण्यात उभ्या करण्यात आलेलं आहे। राज्यातील पहिले बालस्नेही रुग्णालय पुणे येथे उभारण्यात आलेलं आहे। ऑस्ट्रेलियन ओपन 2024। तर मित्रांनो, ऑस्ट्रेलियन ओपन ही एक टेनिस या ठिकाणी टेनिस जगतातील महत्त्वाची स्पर्धा असते। 4 स्पर्धा असतात। ऑस्ट्रेलियन ओपन या ठिकाणी, फ्रेंच ओपन आणि या ठिकाणी विम्बल्डन ज्या स्पर्धा असतात त्याच्यातील इथे एक ऑस्ट्रेलियन ओपन आणि US ओपन। ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये या ठिकाणी 2024 मध्ये महिलामध्ये अरिना सबालेंका सलग दुसऱ्यांदा या ठिकाणी महिला गटातून विजयी ठरली आहे। महिला गटातून ऑस्ट्रेलियन ओपन 2024ची विजेती महिला अरिना सबालेंका सलग दुसऱ्यांदा। पुरुष दुहेरीत रोहन बोप्पन्ना व एंडेन। तर मित्रांनो, पुरुष दुहेरीत रोहन बोप्पन्ना व एंडेन या दोघांची जोडी आहे पुरुष दुहेरीत। तर मित्रांनो, बोप्पन्ना कारकिर्दीतील दुसरे ग्रँड स्लॅम आणि पहिले फ्रेंच ओपन आणि मिश्र दुहेरी आहे। तर मित्रांनो, बोप्पन्ना या ठिकाणी रोहन बोप्पन्नाचे हे कारकिर्दीतील दुसरे ग्रँड स्लॅम व पहिले फ्रेंच ओपन मिश्र दुहेरी 2017 आहे। तर रोहन बोप्पन्ना हा आपला भारताचा खेळाडू या ठिकाणी मित्रांनो, तो यावेळी पुरुष दुहेरीत फ्रेंच ओपन या ठिकाणी तर या ठिकाणी पुरुष दुहेरीत या ठिकाणी जिंकलेला आहे। या ठिकाणी पुरुष दुहेरी रोहन बोप्पन्ना एंडेन बोप्पन्नाची कारकिर्दी दुसरे ग्रँड स्लॅम आहे। पहिले फ्रेंच ओपन आणि मिश्र दुहेरी 2017ला जिंकला होता। ऑस्ट्रेलियन ओपन या ठिकाणी जिंकलेला आहे रोहन बोप्पन्ना। तर आता पुढच्या चालू घडामोडीकडे वळूया। ऑस्ट्रेलियन ओपन जिंकणारा 4था भारतीय सानिया मिर्झा, लिएंडर पेस, महेश भूपती यांच्यानंतर। तर रोहन बोप्पन्ना हा ऑस्ट्रेलियन ओपन जिंकणारा कितवा भारतीय आहे असा प्रश्न आला तर 4था भारतीय। पहिले आहेत सानिया मिर्झा, दुसरा आहे लिएंडर पेस, तिसरा महेश भूपती, यांच्यानंतर रोहन बोप्पन्ना। पुढची चालू आहे प्रीती रजक, लष्करातील पहिल्या सुभेदार। तर मित्रांनो, प्रीती रजक लष्करातील पहिल्या महिला सुभेदार आहेत। ट्रॅप शूटर चॅम्पियन आहेत। प्रीती रजक ह्या लष्करातील पहिल्या महिला सुभेदार झालेल्या आहेत। ट्रॅप शूटर चॅम्पियन आहेत त्या। तर असा प्रश्न येईल की तुम्हाला लष्करातील पहिल्या महिला सुभेदार कोण आहेत? तर प्रीती रजक या लष्करातील पहिल्या महिला सुभेदार ट्रॅप शूटर चॅम्पियन आहेत त्या। निवडणूक आयोग 2024 लोकसभा निवडणूक टॅगलाईन आहे मित्रांनो। 2024ला जी लोकसभा निवडणूक होणार आहे मार्च-एप्रिलमध्ये या ठिकाणी मित्रांनो प्रक्रिया पार पडेल आणि मेमध्ये या ठिकाणी इलेक्शनचा जो निकाल लागणार आहे। तर 2024 मध्ये लोकसभा निवडणूक टॅगलाईन आहे चुनाव का पर्व देश का गर्व। तर मित्रांनो, टॅगलाइन है चुनाव का पर्व देश का गर्व। तन्मय अग्रवाल हैदराबाद,
तर मित्रांनो तन्मय अग्रवाल हैदराबाद रणजी स्पर्धामधील सर्वात वेगवान त्रिशतक। तर मित्रांनो तन्मय अग्रवाल या हैदराबादच्या खेळाडूने रणजी स्पर्धामधील सर्वात वेगवान त्रिशतक झळकावलं आहे। 147 चेंडूत त्याने हे त्रिशतक झळकावलं आहे। विरुद्ध आहे संघ अरुणाचल प्रदेश हैदराबादचा आहे। तन्मय अग्रवाल रणजी स्पर्धातील सर्वात वेगवान त्रिशतक आणि 147 चेंडूत आणि वर्सेस आहे अरुणाचल प्रदेश। पार्वती वरुहा पद्मश्री 2024 भारताच्या पहिल्या माहूत आसाम हातिकी परी म्हणून ओळख। पुन्हा आहे त्या ठिकाणी यानिक सिनियर ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँड स्लॅम 2024 पुरुष एकेरी। तर ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँड स्लॅम 2024 पुरुष एकेरीचं या ठिकाणी विजेता कोण ठरलेला आहे, तर पुरुष एकेरीचा विजेता यानिक सिनियर ठरला आहे। इटलीचा पहिलाच खेळाडू ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँड स्लॅम जिंकणारा। तर इटलीचा पहिलाच खेळाडू आहे ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँड स्लॅम जिंकणारा। जानेवारी 1950 या ठिकाणी 28 जानेवारी 1950 सर्वोच्च न्यायालयाची स्थापना या ठिकाणी झालेली। 28 जानेवारी 1950ला हा दिवस महत्त्वाचा आहे, तोही लक्षात ठेवायचा आहे। तर साप्ताहिक चालू घडामोडीचा हा आहे 5वा भाग। मित्रांनो कशा तुम्हाला ह्या साप्ताहिक घडामोडी एक्झाम ओरिएंटेड आहेत। तर आता आपण 69वा फिल्मफेअर अवॉर्ड जो घोषित झालेला आहे, तर त्याच्यावर काही प्रश्न येऊ शकतात। ते सर्व प्रश्न एक्झाम ओरिएंटेडच्या दृष्टीने महत्त्वाचे प्रश्न आपण याच्यातून कव्हर करणार आहोत। तर सर्वोत्कृष्ट चित्रपट हा पुरस्कार 69वा फिल्मफेअर अवॉर्डमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट 12th फेल या हा एक गाजलेला चित्रपट आहे 2023 मध्ये। तर सर्वोत्कृष्ट फिल्मफेअर अवॉर्डमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट हा 12th फेल या पिक्चरला भेटला आहे। सर्वोत्कृष्ट अभिनेता रणबीर कपूर, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आलिया भट। आर्थिक पाहणी अहवाल अंतरिम अर्थसंकल्पाची आर्थिक पाहणी अहवाल अंतरिम अर्थसंकल्पासाठी मांडला जाणारा नाही। तर या ठिकाणी राज्यघटना कलम 116 नवे आर्थिक वर्ष सुरू झाल्यावर करावयाच्या खर्चाची पूर्तता करण्यासाठी संसदेची मान्यता आवश्यक। राज्यघटनेच्या कलम 116 नुसार नवे आर्थिक वर्ष सुरू झाल्यावर करावयाच्या खर्चाची पूर्तता करण्यासाठी संसदेची मान्यता आवश्यक। तर आपण पाहू शकतो आर्थिक पाहणी अहवाल अंतरिम अर्थसंकल्पाची मांडला जाणार नाही। तर या ठिकाणी राज्यघटना कलम 116 नवे आर्थिक वर्ष सुरू झाल्यावर करावयाच्या खर्चाची पूर्तता करण्यासाठी संसदेची मान्यता आवश्यक। ओट ऑन अकाउंट फक्त सरकारी खर्चासाठी। ओट ऑन अकाउंट अंतरिम अर्थसंकल्प सरकारी खर्च व उत्पन्न दोन्हीचा विचार। ओट ऑन अकाउंट फक्त सरकारी खर्चासाठी। अंतरिम अर्थसंकल्प सरकारी खर्च व उत्पन्न दोन्हींचा विचार। पुन्हा आहे पुढचं कर प्रणाली। तर मित्रांनो पुढचं या ठिकाणी आहे कर प्रणाली नव्याने करण्यासंदर्भात निर्देश नाही। तर जे या ठिकाणी कर प्रणाली अर्थसंकल्पात जे कर प्रणाली नव्याने या ठिकाणी निर्देश नाही, जी गेल्या वेळेस होती तीच कर प्रणाली नव्याने करण्यासंदर्भात निर्देश। अंतरिम अर्थसंकल्पाचा एक भाग आहे। पूर्ण अर्थसंकल्पासारखे संसद मंजूर करते काही कालावधीसाठीच। मर्यादित काळाने किंवा नव्या सरकारचा कारभार स्वीकारण्यापूर्वी आवश्यक असलेल्या खर्चाचा समावेश। मंजुरी पूर्ण वर्षासाठी। अंतरिम अर्थसंकल्प पाहिला आपण मित्रांनो। तर INS राहुल नार्वेकर समिती। तर राहुल नार्वेकर समिती या ठिकाणी स्थापना करण्यात आली आहे पक्षांतर बंदीच्या या ठिकाणी ज्या सूचना सुचवण्यासाठी 10व्या परिशिष्टाच्या आढाव्यासाठी या ठिकाणी राहुल नार्वेकर समिती स्थापना करण्यात आलेली आहे। पुन्हा आपण पाहिलं तर या ठिकाणी मित्रांनो INS या ठिकाणी INS सुमे या ठिकाणी इन्व्हेन्शन्स लेड या ठिकाणी मित्रांनो पुढचं आपण पाहणार आहोत दिवंगत गायकांच्या आवाजाची AI द्वारे पुनर्निर्मिती। लाल सलाम चित्रपटात बांबा बाकिया व शाहुल हमीद यांच्या आवाजाचा वापर। तर या ठिकाणी AIचा नवीन जे आहेत जे दिवंगत गायक त्यांच्या आवाजांची AI द्वारे या ठिकाणी लाल सलाम चित्रपटातील बांबा बाकिया व शाहुल हमीद यांच्या आवाजाचा वापर करण्यात आला आहे। ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल इंडेक्स जो आहे भ्रष्टाचार निर्देशांक, जागतिक भ्रष्टाचार निर्देशांक, तो या ठिकाणी भारताचा क्रमांक या ठिकाणी 2022 मध्ये या ठिकाणी होता 85वा आणि 2023 मध्ये 93व्या स्थानी भारताचा या ठिकाणी घसरण झालेली आहे जागतिक
भ्रष्टाचार निर्देशांक, भारत 93व्या स्थानी आहे, 100 पैकी 39 गुण भेटले आहे भारताला. डेन्मार्क 90 गुण, सलग 6व्यांदा प्रथम क्रमांक मिळवणारा देश ठरला आहे डेन्मार्क. सोमालियाला 11 गुण आहेत, मोस्ट करप्ट देश आहे सोमालिया. अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023 जाहीर झालेला आहे, स्वरूप 25 लाख रुपये व मानपत्र. तर अशोक सराफ प्रसिद्ध अभिनेते या ठिकाणी महाराष्ट्र भूषण 2023चा पुरस्कार जाहीर झाला. प्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण 2023चा या ठिकाणी पुरस्कार जाहीर झाला, स्वरूप 25 लाख रुपये व मानपत्र. तर मित्रांनो 2022चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला जाहीर झाला ते खाली कमेंट करायचं आहे. तर या ठिकाणी मित्रांनो भारतातील या ठिकाणी या ठिकाणी पहिला राजशास्त्रीय अहवाल आला आहे, हिमबिबट्याचा अहवाल आला आहे, पहिला शास्त्रीय अहवाल. स्नो लेपर्ड पॉप्युलेशन असेसमेंट इन इंडिया प्रोग्राम राष्ट्रीय वन्यजीव मंडळ बैठकीत प्रकाशित केलेला आहे मित्रांनो हिमबिबट्याचा अहवाल. भारतातील हिमबिबट्याची संख्या आहे 718. लद्दाखमध्ये या ठिकाणी सगळ्यात जास्त 477 आहेत. उत्तराखंड 124, हिमाचल प्रदेश 51, अरुणाचल प्रदेश 36, सिक्कीम 21, जम्मू काश्मीर 9 एवढी हिमबिबट्याची संख्या आहे भारतात, एकूण 718. कुसुमाग्रज प्रतिष्ठान या ठिकाणी गोदावरी गौरव पुरस्कार आशुतोष गोवारीकर 1992 पासून दर 2 वर्षांनी हा पुरस्कार देण्यात येतो. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा गोदावरी गौरव पुरस्कार आशुतोष गोवारीकर. तर मित्रांनो त्याच्यात काय दर 2 वर्षांनी 21,000 व मानपत्र. विवेक सावंत MKSLची स्थापना. प्रमोद कांबळे शिल्पकार. सुचेता भिडे चापेकर भारतनाट्यम आणि शमसुद्दीन तांबोळी सुनंदन लेले क्रीडा. तर आशुतोष गोवीकर. तर एवढ्या लोकांना हा पुरस्कार दिला आहे. गोदावरी गौरव पुरस्कार कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे देण्यात येतो. विजय कुलकर्णी यांचं निधन झालेलं आहे. प्रसिद्ध चित्रकार आहेत हे. अजिंठा लेणीतील चित्रांचा श्वास. तर विजय कुलकर्णी निधन प्रसिद्ध चित्रकार यांचं झालेलं आहे. तर आता आपण प्रश्न पुढचा आपण चालू घडामोडीकडे वळू. तर वित्त आयोग सदस्य नियुक्ती डॉक्टर निरंजन राज्याध्यक्ष. तर या ठिकाणी वित्त आयोगाची या ठिकाणी सदस्य नियुक्ती आहे डॉक्टर निरंजन राज्याध्यक्ष. अजय झा, ॲनी जॉर्ज मॅथ्यू, डॉक्टर सौम्या कांती घोष. तर मित्रांनो हे आहेत वित्त आयोगाचे 16वे सदस्य नियुक्ती झालेले आहे. आणि 16व्या वित्त आयोगाचे या ठिकाणी अध्यक्ष यापैकी कोणाची नेमणूक झाली आहे ते खाली कमेंट करा. लखपती दिदी बनण्याचे उद्दिष्ट 3 कोटी आहे. बचत गटामध्ये महिलांना प्रशिक्षण. टू गेट 1 लाख इयर. या ठिकाणी युविन पोर्टल लसीकरण व्यवस्थापन. युविन पोर्टल लसीकरण व्यवस्थापनासाठी या ठिकाणी लॉन्च करण्यात आले. आत्मनिर्भर खाद्यतेल अभियान. देशांतर्गत तेलबियांच्या उत्पादनाला चालना आणि उच्च उत्पादन देणाऱ्या वाहनांना संशोधन आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर. सलग बाजारपेठांची प्रस्थापना करणे. आत्मनिर्भर खाद्यतेल अभियान सुरू करण्यात आलं आहे केंद्र सरकारचं हे. दुग्ध विकासासाठी राष्ट्रीय गोकुळ मोहीम, राष्ट्रीय पशुधन अभियान. अर्थसंकल्प या ठिकाणी जमा आहेत. कर्ज या ठिकाणी जमा कशी झाली आहेत. 28% कर्ज उचल, 19% प्राप्तिकर, 17% कंपनी कर. खर्च आहे 20% व्याज, 8% संरक्षण, 7% अनुदान. तर आता आपण पुढे वळायचं आहे. भांडवली खर्च, भांडवली लाभ, कर्ज बाजार व्यक्ती 1%, आयात शुल्क या ठिकाणी आयात शुल्क 4% आणि केंद्रीय अबकारी शुल्क 7%, GST 17%, करोत्तर महसूल 7%. वित्त आयोग 8%, राज्य कर हिस्सा 20% आणि निवृत्ती वेतन 4%, इतर 9%, केंद्र पुरस्कृत योजना 8% आणि केंद्राच्या योजना 1.6%. तर 2023-24 5.8 वित्तीय तुटीचे लक्ष ठेवण्यात आले आहे. 2023-24ला वित्तीय तुटीचे लक्ष किती ठेवण्यात आलेले आहे असा प्रश्न आला तर 2023-24च्या अर्थसंकल्पात वित्तीय तुटीचे लक्ष 5.8 ठेवण्यात आले आहे. 2024-25साठी या ठिकाणी 5.1 आहे. या गोष्टी ध्यानात घ्यायच्या आहेत मित्रांनो. भारत तांदूळ 29 रुपये किलो दराने किरकोळ बाजारात विकला जाईल. तर भारत तांदूळ 29 रुपये किलो दराने किरकोळ बाजारात विकला जाईल. कादंबरी लेसेन्स इन केमिस्ट्री बॉनी गार्मास, जर्मन अमेरिकी लेखिका. प्रोफेक्ट सॉन्ग पॉल लिंच. बुकर पुरस्कार 2024. एक्सरसाइज
वायू शक्ती 2024 पोखरण ओव्हर 100 एअरक्राफ्ट्स टू पार्टिसिपेट इन ऑफ. तर या ठिकाणी एक्सरसाइज झालेला आहे. या ठिकाणी 100 एअरक्राफ्ट्स या ठिकाणी पोखरण येथे राजस्थान. पुढचा आपण चालू घडामोडी आहे. नारायण जाधव यांना ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार 2023-24साठीचा प्रदान करण्यात आला आहे. तर मित्रांनो, नारायण जाधव यांना ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार 2023-24चा प्रदान करण्यात आला आहे. पुन्हा आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो भारतरत्न पुरस्कार. या ठिकाणी 50वा भारतरत्न पुरस्कार लालकृष्ण अडवाणी 2024ला घोषित करण्यात पुरस्कार प्राप्त व्यक्ती आहेत. 5 वेळा लोकसभा सदस्य राहिले. 4 वेळा ते राज्यसभा. 2015ला पद्मविभूषण. पुढचा या ठिकाणी चालू घडामोडी आहे. वात्सल्य योजना आहे मित्रांनो राज्य सरकारची. वात्सल्य योजना प्रसूती पश्चात माता व 2 वर्षापर्यंतची बालके यांना दिल्या जाणाऱ्या वैद्यकीय सेवांचे सक्षमीकरण केले जाणार आहे. तर वात्सल्य योजना कशासंबंधी आहे तर ते माता आणि बालकांसंबंधी आहे. प्रसूती दर पश्चात माता व 2 वर्षापर्यंतची बालके यांना दिल्या जाणाऱ्या वैद्यकीय सेवांचे सक्षमीकरण केले जाणार आहे. तर मित्रांनो, हा होता साप्ताहिक चालू घडामोडीचा 5वा भाग. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये कमेंट करा. बालाजी के टॉक्स आपल्या यूट्यूब चॅनलला स्पर्धा परीक्षांच्या माहितीसाठी सबस्क्राईब करा आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.